समर्थ रामदास स्वामींकडे सज्जनगडावरती 400-500 शिष्य होते. थोडे नव्हते, 400-500 शिष्य. मग त्याच्यात काही इथून बोलणारे, काही इथून वर बोलणारे. इथून वर बोलणारे माणसं फार गोल बोलत असतात. जय वा 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 या मनात अजिबात प्रेम नसते इथून वर. मग एक दिवस रामदास स्वामीने विचार केला, आपण बघू आपलं खरंच श्रद्धा कोणाची जास्त येते. म्हणून रामदास स्वामीने हापूस आंबा 2 असे पिवळे जर्द पाडायला लागलेले आंबे घेतले आणि एकाच पेंडीला 2 ठिकाणी 2 बांधले. वरून पांढरा कपडा बांधला, आंबा पिळला, ते रस बाहेर आला पिवळा जर्द. आणि आजारी पडल्याचं सोडून घेतलं. हे 400-500 शिष्य स्वामी काय झाले, अरे बेंड झाले बाबा. आणि 1 नाही 2 झाले. म्हणले काय वैद्य उपचार इथं जवळपास डॉक्टर कधी ओपीडी क्लिनिक वाले कोणी आहेत का? म्हणले डॉक्टरांनी हे बेंड नीट होणारे नाही, हे बेंड साधे नाहीत, इलायती बेंड आहे. असं मग म्हणले याला काय करावं लागतं? म्हणले याला तोंड लावायचं आणि सर्व दूषित रक्त पिऊन घ्यायचे आणि मग मी बरा होईल. असं म्हटल्याबरोबर हे 400-500 इथूनवर बोलणारी एकामेकाला चिमटे घेतले. म्हणले असा गुरु असतो काय, असे बेंड असते काय. एक जवळ नाही राहिलं, बस एकच जवळ राहिला, त्याचं नाव कल्याण. आता तुमचा मोह थोडा टाळा आणि त्याच्या आईकडे येतो. हा ते कसे आता त्याला आईची आठवण व्हायला लागली. इथं जवळ का घरी येत देऊन पुन्हा येणार तुमचं इमान जसं आता ह्या वयात हे सांभाळलं तरच घरी यावं. बरं ते लेकराचा लागला करायचं कारण नसतं, पण कीर्तनात थोडा विक्षेप होतो. बरं ते नाचलो किती उठा ठेवूया, लेकर नाचलो कुठाने किती. काय झालं 17 वर्ष झालं मुलाच्या लग्नाला, पण त्याला देवच पावा ना. एकदम सोपं काय, कोल्हापूरला एक औषध देणारे डॉक्टर आहे पुण्याची, ती जाऊन आली 2-4 वर्ष. कस काय एकदम सोपं, गुजरातला एक म्हातारी. आणि तिचं गुण यायचं सर. हो आम्ही बरं हसू नका, गुण यायचा. हा तिचं नाव होतं पार्वती माता. गुन्हाची यायचा, एखाद्या नाव कर ठेवा. आता कोणी जाऊ नका, मी पण असा गुण यायचा. तिने असा पोटो हात फिरला की लेकरं व्हायची. मी म्हणतो समजा ह्या बाबाच्या पोटो हात फिरला किती उठव. अरे 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. ऐका 900 एकच शिल्लक राहिला, त्याचं नाव कल्याण. त्याचं कल्याण झालं. स्वामी काय झालं? अरे बेंड झाले. काय उपाय जमतच नाही. मग याला एकच काम, काय काम? याला तोंड लावायचं आणि ते चापून घ्यायचं सर्व दूषित रक्त. आपल्या भाषेत कोण म्हणतो त्याला? मग मी बरा होईल. कल्याणने विचारलं, स्वामीजी ते मी करू शकतो, पण ते केल्यानंतर तुम्ही बरे तर होता ना? 100%. ज्या पाय माझ्या मांडीवर घातला आणि डोळे दाखवून घेतले, विचार केला यदा कदाचित जर आपल्याला चिळस वाटली तर आपण 2 बाजूला काढतो. डोळे दाखवून त्या बेंडाला तोंड लावतो. चहा खायला सुरुवात केली. बेंड नव्हतंच ना ते, नारायण राणेच्या तिकडच्या पेटीचा आंबा होता. 1500-1600 रुपयाला फक्त 2 आंबे, 8 आंबे होते.
त्याला गोड लागायला लागला. त्यांनी डोळे उघडले, 10ची मोटार सुटली. सर्व रस चाकून घेतला दोन्ही पेंड्याचा आणि दोन बाजूला केलं, असे हात जोडले. हे भगवंता, आमच्या गुरुला रोज 10 बेंड होती, मी रोज चाकून संतांची पायी हात आणि सर्व भावे दास दारू त्याचा. त्याच कारण त्याची माझे अजून एक उदाहरण असं नुसती गोष्ट सांगतो. श्री गुरुची नावे माती डोंगरी दयापाशी होती, तेने पुळी त्रिजगती एक वेद केली. श्री गुरुची नावे माती, गुरुच्या नावाने मातीचा द्रोण तयार केला एकलव्याने. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरला गुरु भक्ती. आणि मग श्रीकृष्णाने विचार केला, धनुर्धारी विद्यामध्ये हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि जर हा कौरवाला जाऊन मिळाला तर पांडवाचा निपात होऊ शकतो. मग चतुरागु राहिलं, चला आपण थोडं जंगलात फिरून मुद्दाम तिकडे नेलं. अर्जुन हे 5 पांडव, द्रोणाचार्य, परमात्मा आणि जिथं एकलव्याचं ठिकाण होतं त्या परिसरात गेले. एक पुत्र जोर जोरात भुंकत होत पांडवाच्या परमात्म्याच्या दिशेने. एकलव्याने विचार केला, भगवान आले, माझे गुरु आले, माझे गुरुबंधू आले. ही वेळ येणं इतकं सोपं नाही. याच्याकरिता यासाठी केला होता इतकं सोपं नाही. भगवान येतो योगिया दुर्लभ आणि आता ते पुत्र भोगत होत. एकलव्याने विचार केला, आता हे पुत्र घोळ घातल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या कार्यात पुत्र नक्की घोळ घालत. ते 2 पायाचा 4 पायाचा आणि सोडला. पण पुत्र जर मरण पावलं तर पशु हत्याचं पाप लागत नाही, मानव तर परमात्मांचे येतात. असं शरसंधान त्या पुत्र्याचा आवाज बंद केला त्या बाणाने. नाट्यात जाऊन बाण थांबला, इजाही झाली नाही आणि त्याचा आवाजही बंद केला. आणि मग भगवान म्हणतात, कोणी आपण पाहू. ही अर्जुन दाखवायचं होतं. अर्जुनाला वाटलं माझ्यापेक्षा धनुर्धारी विद्यामध्ये कुणीच नाही, चला म्हणून गेलं तर पाहिल्या बरोबर डोळे डबडबले महाराज एकला साष्टांग हे करी आणि विचारला आपला परिचय आणि लगेच उत्तर दिलं, द्रोण शिष्य एकलव्य. द्रोणाचार्य म्हणले, नीट बोल, मोकळा वाचा खर्च करू नको, तुला मी विद्या शिकवलीच नाही ना मला, तुम्ही नाही शिकवली. पण या बघा, हे माझे गुरुजी मातीचा द्रोण तयार केलेला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरला. गुरु भक्ती
पुढं पितृवचन, स्वामी का गुरुभक्ती, पुढं पितृवचन, वडिलांचं वचन. काही काही म्हातारे माणसं शेवटच्या क्षणाला मुलाला म्हणते हातात हात, दादा बोला ना. हे बघ, मी आळंदी पंढरपूरची वारी चुकलेलो नाही, नको महिन्याला जाऊ, पण कमीत कमी आषाढी कार्तिकीला चुकू नको एवढं वचन दे. आणि मग बाबा मी तुमचा नियमात बदल होऊ देणार नाही. ठीक आहे. माझ्या वडिलाची पितृवचन. परशुरामाने 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली, 21 वेळा निक्षत्रिय, आणि जमदाग्नी फुट झाली. आता एक काम कर. काय करू? तुझ्या आईचं शिर उडव. बाबा माझी आई हे कसं काम सांगता मला. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी, लेकराचे हित वाहे माऊलीचे. मला चौथीला कविता होती पहा. कविता म्हणतो अभंगी, पण कवितेच्या शेवटी अभंगवाणीमध्ये 2 अभंग होते. पहिला होता भेटी लागी जीवा लागली श्वास, आणि दुसरा होता पक्षी जाये दिगंतरा बाळकाशी आणि चारा, गार हिंद ते आकाशी दाप घाली तिला पाशी, आता गुंत किती का ट्राय केली असं कसले का असणार, पण मला मृदंग वादक असलं की काम पण ते बी आशा पाहिजे. नाही तर बघा आपली बाजू एक आणि तरी माझा मशी फोपड्यात उधाळेवाली वादक लागतात उत्कृष्ट. मला सरपंच म्हटले कुणालाही सांगा बाकीची चिंता करू नका. म्हणलं चिंताच करीत नाही, डायरेक्ट सांगतो आता वाढ लागतो. बरं टाळ करी एखादा पॉइंट आपल्याला नाही जमला तर तिथे कुठले शब्द घालून पण पडून द्यायची नाही. बा आम्हाला परवा एक जण भेटला टाळ करी, मग होता भाग गेला शिव गेला, तू म्हणता भाग्य गेला तर शिव गेला. काही अहो आता 2-3 दिवस झाले एक खेळाचं चौचेरी प्रमाण फडकरी बाग लागतो वार करायचा. मी आपलं म्हटलं चांगले टाळ करीन. नृद्धरी जे गोपाळे हे विना नृद्धरी जे. माझ्या मागे टाळ करीत कोणतं एवढं मोठं करायचं. म्हणलं ह्यो काय म्हणतोय ऐकतो. बाकीचे बरोबर म्हणायचे नृद्धरी जे गोपाळे विना नृद्धरी जे. आणि तू एकटाच म्हणायचा नाग झरीची गाय गोपाळ मंजरीची. कोणते कोण टाळ करी पकवायला असले तर विनेकरी असेच लागतात. धोतर टोपी आणि फेटा असणं अजून चांगलं. फेटा विनेकर आहे. आता तुम्ही चांगलं फेटा घेऊन द्या. आणि तुम्ही नाही घ्या फेटा बांधलीत जा जमतून बांधायला काय तर 10% शिकताना त्याला काय जाऊ आणि एवढं असून ऐकणारे थोडे असू का जास्त असू पण लक्षपूर्वक ऐकणारे श्रोते असले म्हणजे कीर्तनकाराच्या प्रवासाचा शेण जातो विठ्ठला.